वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. देवाला चुकलं की विषय ग्रंथी गळ्यात पडल्या. देवा तुझं चुकलो का तेने दृष्टी आले पड, विषय ग्रंथी गुंतलोसे तेने होतसे विभोळ. म्हणजे विषयाच्या ग्रंथी पडल्याबरोबर विषयाचं स्मरण झाल्याबरोबर संतांना दुःख होतं आणि आम्हाला विषयाचं विस्मरण झालं तर दुःख होतं. देवाची गाठ पडली तर आम्हाला दुःख होतं, विषयाची गाठ पडली तर सुख होतं. पण संतांचं उलट आहे. देवाचा वियोग झाला की दुःख. विपद विस्मरण विष्णू संपत नारायण स्मृती असं वर्णन केलेलं आहे. विष्णू म्हणजे परमात्म्याचं विस्मरण हे विपत आहे, विपत्ती आहे, मोठं दुःख आहे. विपद विस्मरण विष्णू संपत नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण हेच सगळ्यात मोठं सुख आहे. आपण विषयाचा जो अनुभव घेतो तो विषयातल्या आनंदाकरता घेतो. संत विषयाचा अनुभव जो घेतात तो त्याच्या आनंदाकरता घेत नाही, शरीराच्या गरजेकरता घेतात. विठ्ठल विठ्ठल. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. लाभाची सोसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभ जैसा. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमो. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे विठ्ठल. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे आपल्या एका अलौकिक अनुभवाचं या अभंगामध्ये वर्णन करतात. संतांचं थोरपण हे त्यांच्या इतर कोणत्याही लौकिक गोष्टीमुळे नसतं. त्यांच्याजवळ आपण पुष्कळदा सांगतो, सत्ता नसते, धन नसतं, मानमान्यता सुद्धा नसते. त्यांचं मोठेपण असतं त्यांच्या अनुभवामुळं. जो अनुभव सामान्यपणे कुणालाही प्राप्त होत नाही असा दिव्य अनुभव ज्यांना प्राप्त होतो त्यांना संत असं म्हणतात. भक्त महात्मे यांचे अनुभव तुमच्या आमच्यापेक्षा वेगळे असतात. सगळेच अनुभव वेगळे असतात का? सगळे अनुभव वेगळे नसतात. विषयाचा जो अनुभव आहे तो त्यांचा आणि आपला याच्यामध्ये काही फार फरक नसतो. विषयाचा जो अनुभव त्यांना येतो तोच आपल्यालाही येतो. काही फरक आहे का? काही फरक नाही. त्यांना साखर कडू लागते ना आपल्यालाच फक्त गोड लागते असं आहे का? आपल्यालाही गोड लागते, त्यांनाही गोड लागते. कडुनिंब त्यांनाही कडू लागतो, आपल्यालाही कडू लागतो. त्यांनाही डोळ्याच्या द्वारे रूपच दिसतं, कानाच्या द्वारे शब्दच ऐकायला येतो, घ्राणाच्या द्वारे गंधच येत असतो, जिभेच्या द्वारे रसच मिळत असतो. हे जसं आपल्याला इंद्रियाच्या द्वारे पंचविषयाचा जसा अनुभव येतो तसाच त्यांनाही येत असतो. म्हणून विषयाच्या अनुभवाच्या बाबतीमध्ये त्यांचा आपला वेगळेपणा नाही.
तो एकच आहे. परंतु याच्या वरचा त्या विषयाच्या पलीकडे जे आहे, त्या विषयाच्या अतीत असणार जे आहे ते पाहण्याची सुद्धा आपल्याला दृष्टी नसते, पण ते भोगतात. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. फरक एवढाच आहे विषयाच्या अनुभवाच्या बाबतीमध्ये. आपण विषयाचा जो अनुभव घेतो तो विषयातल्या आनंदाकरता घेतो. संत विषयाचा अनुभव जो घेतात तो त्याच्या आनंदाकरता घेत नाही, शरीराच्या गरजेकरता घेतात. विठ्ठल विठ्ठल. त्यांना हे खावं लागतं, प्यावं लागतं, डोळे आहेत त्यांना दिसतच असतं. हे जे आहे या शरीराचा स्वभाव म्हणा, गरज म्हणा, याच्यासाठी म्हणून त्या विषयामध्ये सुख आहे, आनंद आहे या भावनेने ते घेत नाही. म्हणून फरक काय होतो? फरक असा होतो की एक स्थिती अशी येते की ज्या स्थितीमध्ये त्यांना त्या विषयाचं स्मरणही राहत नाही, आणि आम्हाला कधी विषयाचं विस्मरण होतच नाही. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला सातत्याने जर कशाचं चिंतन असेल तर ते विषयाचं. आमचे सगळे अनुभव हे विषयाधिष्ठित आहेत. इंद्रियाच्या द्वारे घेतले जाणारे अनुभव, अतिइंद्रिय अनुभव आम्हाला आहेत का? नाही. अतिइंद्रिय अनुभव आम्हाला, सगळे आमचे अनुभव हे ऐंद्रिय स्तरावरचे अनुभव आहेत. ऐंद्रिय स्तरावरचे म्हणजे इंद्रियाच्या स्तरावर असणारे अनुभव आहेत. पण संतांचा अनुभव अतिइंद्रिय स्वरूपाचा आहे. इंद्रिय जिथपर्यंत पोहोचू शकत नाही, इंद्रियांच्या पलीकडे असणारा असा जो श्रेष्ठ अनुभव आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. असं जे आहे, वाणी पोहोचू शकत नाही, शब्द पोहोचू शकत नाही, चर्मचक्षु ज्याला पाहू शकत नाही, असा अशब्दमस्पर्शमरूपमव्ययम तथा रसो नित्यमगंधवच्चयत असा जो परमात्मा परब्रह्म, त्याच्याशी अभेद होऊन, त्याच्याशी अनन्य होऊन, अभेद स्वरूपाला प्राप्त होऊन, एकरूप होऊन त्याचा जो आनंद आहे तो ते भोगतात. म्हणून संतांचा अनुभव तुमच्या आमच्यापेक्षा वेगळा आहे. असा वेगळा अनुभव महाराज या अभंगात सांगतात. ते म्हणतात की आम्हाला विषयाचा विसर पडला, विषयी विसर पडिला, विषयाचा विसर पडला. आणि तुमच्या मनावर अनंत काळापासून जर विषयाचेच संस्कार झालेले असतील तर विषयाचा विसर कसा पडेल? आणि आमच्या दृष्टीनं जर पाहिलं तर विषयाच्या विसरात सुख नाही, विषयाच्या स्मरणात सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रत्यक्ष भोगायला जरी नाही मिळाले तरी आम्ही त्याचं स्मरण केल्याबरोबर आमची समाधी लागते. महाराज आहा, काय खाल्लं त्या वेळेला आठवतं सगळं, त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण होतं नाही का, विसरावं असं वाटतच नाही. पूज्य महाराज एक अनुभव सांगत असत. एक ग्रस्त दुपारच्या वेळेला भोजनाच्या वेळेला आला, भुकेला होता बिचारा. आला तो पंगत बसलेली. तो म्हणला, महाराज मला 2 दिवस झाले अन्न मिळालं नाही, आपल्या इथे पंगत आहे, बसू का? बैस, सगळ्या बरोबर बैस. त्याला बसवलं.
पण ते भोजन बिजन सगळं झालं, व्यवस्थित जेवला, त्याचीच होता, वाढलं त्याला व्यवस्थित, तृप्त झाला. पण जाताना पुन्हा विचारलं महाराजांना, महाराज उद्याही असंच मिळेल का? म्हणजे विषय भोगलेले आपल्या मनातून जात नाहीत, संस्कार ठेवून जातात. विठ्ठल गंमत आहे महाराज, काय मनाची सामर्थ्य आहे विचित्र, की विषय समोर नसतात पण विषयाचा आनंद असतो. म्हणाला असं कसं शक्य? विषय समोर नाही आणि विषयाचा आनंद. हो असं आहे, असं आहे. स्वप्नामध्ये आपल्या समोर विषय असतात का? विषय नसतात. केवळ त्याचे जे संस्कार असतात आणि ते जे उद्भूत होतात स्वप्नामध्ये, त्याच्यामुळे स्वप्नामध्ये सुद्धा त्या विषय सेवनाचा आनंद होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून विषयाचं विस्मरण होतच नाही. त्याग केला, बाहेरचा त्याग शक्य आहे, पण विस्मरण कठीण आहे. एक वेळ विषय टाकता येतील परंतु विसरता येत नाही. कारण एका जन्माचे नाही. आपण सांगून गेलो परवा, विषय व्याळ कसा काय करतो कार्य, त्याबद्दल आपण बोलून गेलो. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते जडावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. नाथ महाराज म्हणतात, त्याची उत्पत्ती त्यांनी सांगितली की अनादि संसार मालेच्या ठाई. संस्कारच आम्हाला जन्मोजन्मीचे हे आहेत की त्याच्यामुळं त्याचं विस्मरण होतच नाही, मनातून ते जातच नाही. इतके दृढ ठसावलेले आहे. एक वेळ त्याग करील मनुष्य, विषय टाकील, पण मनामध्ये मात्र त्याचं चिंतन चालत राहील. मिळतील का, मिळतील का, गेले तरी पुन्हा येतील, नाही का, गेले तरी पुन्हा येतील. एका गृहस्थाच्या घरी पाहुणा आला, पाहुणा बर का, आणि तो काही घरातून जायला तयारच होईना. तर किती दिवस हो त्याचं कौतुक करणार. बरं, आता सोयरा असल्यामुळं, संबंध असल्यामुळं त्याला एकदम धाकलून तरी कसं देता येईल, पुष्कळ म्हणून पाहिलं त्याने. एकदा तर अशी परिस्थिती झाली की ते म्हणले, का हो तुम्हाला घरची आठवण येत नाही का? बरेच दिवस तुम्ही इथे राहिलात, घरच्या पोराबाळाची, बायका पोरांची आठवण येत असेल ना? तो म्हणला, हो येते ना, येते ना. मग काय तुम्ही बरेच दिवस तिकडे गेला नाही? हा नाही, इतकी आठवण यायला लागली, आता मी त्यांनाच इथं बोलावून घेणार आहे. आता हे पाहिलं की हे बिऱ्हाड काही लवकर हालायची शक्यता नाही, लवकर जाणार नाही. काय युक्ती करावी, काय म्हणून त्या नवरा बायकोने आपापसात असं ठरवलं की आपण एक खोटं खोटं भांडण करायचं, दोघांनी खोटं खोटं भांडण करायचं. आणि त्याप्रमाणे ते भांडण झालं की त्या पाहुण्याला असं वाटेल की आपल्यामुळे घरात भांडणं सुरू झाली, तर आता कशाला राहा. म्हणून त्याने एके दिवशी बेत करून, अगदी ठरवून, सगळी योजनाबद्ध पद्धतीने ते भांडण सुरू केलं. ते भांडणाचं त्या पाहुण्याला सांगितलं, जेवायला बसला त्यावेळेला, वरण आमटी वाढा बरं, पाहुण्याला आमटी वाढा. त्या बायकोने आमटी आणायला केला उशीर. हा मालक चिडला, म्हणला तुला काही लाग, अगं केव्हापासून ते खोळंबले, त्यांच्या वाटीत आमटी नाहीये, तुला काही कदर नाही, माणसाची किंमत नाही, तुला किती सांगितलं तरी तू लवकर ऐकतच नाही, तुझ्या डोक्यामध्ये काय मेंदू आहे का दगड आहे? त्याला बोलायला सुरुवात केली. ती म्हणली, 1 मिनिटभर वेळ झाला तर तुमचं काय असं उपाशी मारायला लागले काय पाहुणे तुमचे?
झालं, सुरू झालं, तू असं कसं बोललीस त्यांना? आपल्या इथं आलेले पाहुणे, त्यांचा तू असा अपमान करतेस? उठला पानावरून बायकोला बदडायला, म्हणजे खोटं खोटं बदडायला सुरुवात केली. बायकोही जोरजोरात रडायला लागली. ती म्हणाली, कुठून हे आलंय कुणाला माहित, त्यांच्यामुळे आमच्या घरातलं सगळं असं झालं ते झालं. खाजगी चालू, ओरडू नको, जोरात बोलू नको, पाहुणे ऐकतील, पाहुणे ऐकतील. हे ऐकावं म्हणूनच बोललेलं, पण म्हणायचं पाहुणे ऐकतील. त्याला त्या पाहुण्याच्या लक्षात आलं काय प्रकार आहे ते. त्याने आपली बॅग बिग भरली, घेतली आणि गेला निघून बाहेर. तो म्हणला, माझ्यामुळं तुम्हाला एवढा त्रास होतो आहे, बरेच दिवस झाले मी इथे आहे, तुम्ही पुष्कळ माझं केलं, आता जास्त त्रास देणं बरोबर नाही, मी जातो. जाता का? राहा ना 4 दिवस. नाही, आता जातोच, आता जातोच. निघाला, पाहुणा गेला बाहेर. तो बाहेर गेलेलं पाहिल्याबरोबर या पती पत्नीला असा आनंद झाला. ते म्हणले, हा कशी योजना केली, बरोबर डाव टाकला की नाही? योजना केली, पाहुणा गेला की नाही आपलं. अगं तू म्हणली, पण तुम्ही खोटं खोटं म्हणून किती मारलं हो, लागलं मला. तो म्हणला, अगं तेवढी निमित्त दाखवायला पाहिजे ना, त्या पाहुण्याला खरं वाटलं पाहिजे की नाही, म्हणून मारलं. पण ते खोटं होतं. पण एकदा गेले, आता खोटेपणानं करायचं काही गरज नाही, आता आपण दोघं आनंदात राहू. ते खोटं भांडण होतं हे म्हणतानाच पाहुणा पुन्हा घरात आला. तो म्हणला, तुम्ही खोटं भांडण केलं, मी सुद्धा खोटं बाहेर जाऊन आलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसा आपण आपल्या मनातले अंतःकरणातले विषय उगी खोटे बाहेर घालवतो आणि ते पुन्हा खरे आत येतात. विठ्ठल 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 पुराणातली कथा सगळ्यांना माहिती आहे. अर्जुन वनवासाला गेला बरं का, आणि तिथं त्याला नारदानी बातमी सांगितली की सुभद्रेचा विवाह होणार आहे. ही बातमी सांगितली. आता अर्जुन व्याकुळ झाला. म्हणजे रानावनात होता, तपश्चर्या करून आलेला होता, तरी सुद्धा सुभद्रेची आठवण करून दिल्याबरोबर अर्जुन व्याकुळ झाला. स्मरण सगळं त्याला जुनं स्मरण झालं की खरं म्हणजे सुभद्रा आपल्या हक्काची आहे. हो, लहानपणी खेळ खेळताना स्वतः भगवंताने वचन दिलं होतं की हिला तुला द्यायची म्हणून. आमचं खोटं लग्नही लावून दिलं होतं. लहान मुलं खेळतात त्याप्रमाणे खोटं लग्नही लावून दिलं होतं, पण मला वचन दिलं होतं की सुभद्रा तुला द्यायची म्हणून. आणि आता दुर्योधनाला द्यायची. केला तो, द्वारकेमध्ये गेला, भगवंताला भेटला. तो म्हणाला, देवा काय हे तुम्ही मला वचन दिलं होतं आणि सुभद्रे वाचून मी जगू शकत नाही. तो म्हणला, वा, आमच्या मुली काय वर पडल्यात काय, असं भीक मागणाऱ्याला देतो काय आम्ही. आपल्याला पुढची सगळी कथा माहितीये, काय झालं काय नाही ते. मला सांगायचंय काय की सुभद्रा इतक्या दूर असून, इतका काळ मध्ये गेलेला असून सुद्धा अर्जुनाच्या मनातली सुभद्रा गेली नाही. संन्यास घेतला तर उलट वाढली. विठ्ठल विठ्ठल. बाहेर जरी संन्यास असला तरी अंतःकरणामध्ये तिच्या करताच घेतलेला संन्यास होतात बरं का. तसं काही लोक त्याग करतात, पण त्याग केल्यामुळे अधिक विषय मिळतात म्हणून त्याग करतात. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल त्यांना माहीत असणारी गोष्ट आहे, त्याचा जास्त खुलासा करायला पाहिजे असं नाही. म्हणून विषयाचा त्याग म्हणजे फक्त बाह्य त्याग राहू शकेल, मनातून ते जाणार नाही. त्याचा त्याग होईल पण त्याचा संन्यास होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. याचं कारण आपण सांगून गेलो. याचं कारण ते अंतःकरणामध्ये दृढ ठसलेले आहेत, हे एक कारण आहे. आणि आपल्याला त्याच्या वाचून सुखाची दुसरी जागा आहे याचा कधी अनुभवच नाही, याची कधी माहितीच नाही. इंद्रिय नेहमी त्या विषयाच्या रंगामध्ये रंगलेली आहेत. विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियांचा. असा इंद्रियांचा स्वभावच आहे. इंद्रियाणि मनो बुद्धिर अस्य अधिष्ठान उच्यते. त्याचं अधिष्ठानच आहे. इंद्रिय मन बुद्धी यांच्या ठिकाणीच हे विषय म्हणजे विषयाच्या विषयीचे काम अंतःकरणामध्ये ठसलेला असल्यामुळं तो जातच नाही. इंद्रिय त्याच्या रंगामध्ये रंगलेली आहेत. आणि या इंद्रियांना विषया वाचून दुसऱ्या सुखाची कल्पना सुद्धा नाही, त्याचा कधी त्यांना अनुभव सुद्धा नाही. म्हणून अतिंद्रिय सुख भोगताना ह्या इंद्रियाने मध्ये लुडबुड करू नये म्हणून त्यांना चोरून ते भोगावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच हावे, असा इंद्रियांना चोरून त्या इंद्रियांना दूर सारावं लागतं तर ते सुख भोगता येतं. आणि इंद्रियांना बरोबर घेऊन तर इंद्रिय आपलाच अधिकार गाजवतील. ते म्हणतील आमची वहिवाट आहे, आमचा हक्क आहे, आम्ही सुख काय बघायचं ते आम्हाला माहित आहे. ते मध्ये लुडबुड करतील आणि त्रास देतील. म्हणून इंद्रियांना चोरून घ्यावं लागतं. या इंद्रियांना वळणच असं आहे, तिकडेच ते वळणार, त्याच पद्धतीनं ते काम कर. पाहू नको असं जर इंद्रियांना सांगितलं तर ते मुद्दाम पाहिल्याशिवाय राहणार नाही. लहान मुलाला जर सध्या म्हणलं टीव्ही पाहू नको, तो म्हणेल काहीतरी याच्यामध्ये असलं पाहिजे. पाहू नको म्हणलं तर यात काहीतरी असलं पाहिजे. दुर्बुद्धी निर्माण होते म्हणे अशी, त्याच्यामुळं वाईट करण्याची बुद्धी निर्माण होते. करू नको म्हणलं की ते अधिक उपाळून इथं जो जो किजे उपाव तो होय अपाव. जो उपाय करायला जावा यांचा निग्रह करण्याकरता तो अपायामध्ये परिवर्तित होतो. असे प्रबल आहेत इंद्रिय ही की ती माणसाला कुठे ओढून नेतील आणि काय करायला लावतील सांगता येत नाही. पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, सैराट ते धाय पकाटे तुमचा दरडी न पाहे. आधार नाही कोणी मज बाप नामाय. आधार नाही कोणी मज बाप नामाय. दाते हो दान करा
पंढरपुरा जाते हो दान. म्हणून ही इंद्रिय, हे मन, हे इतके प्रबळ आहेत की कुठे घेऊन येऊन घालतील सांगता येत नाही. बैसता जयावरी चैतयावरी सैराट ते धाय, ते कुठे सैराट पळत सुटतील सांगता येत नाही. म्हणून निग्रह करणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. करो नको म्हणलेलं बरोबर करतात. मागे मला वाटतं मी गोष्ट सांगितली. एक शिष्य गुरुच्या जवळ, योगी गुरु होते, योग मार्गाचं शिक्षण घेण्याकरता म्हणून तो त्यांच्याकडे गेला. आपल्या गुरुच्या पासून योग साधना शिकावी याच्याकरता म्हणून गेला. आणि गुरुनी त्याला शिकवलं काय, समाधी लावण्याच्या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचला. थोडीशी समाधी म्हणजे चित्ताचं ऐकाग्र्य, चित्त एकाग्र करण्याचं त्याला थोडं थोडं साधायला लागलं. त्याला असं वाटलं बस आता काय, आता गुरुला जे येतं ते आपल्याला येतं, आपल्या मन ताब्यात आलं, आता आपल्यालाही मन एकाग्र, चित्त एकाग्र करता येतं, आपल्याला योग साधला. आता गुरुजवळ राहून काय करायचंय? आपल्याला जर विद्या आली तर आता गुरुची गरज काय? तो गेला गुरुकडे. तो म्हणाला, गुरु महाराज, आता आपलं मला शिकवलं तेवढं सगळं मिळालं आणि आपण आता ह्याच्या पलीकडे काय असणार, समाधीच्या पलीकडे योगामध्ये दुसरं काय आहे, आणि मला आता ते समाधी साधतं, त्यामुळं आता मी आपली परवानगी घेतो. ते म्हणले, अरे इतकं सोपं नाही, आत्ता कुठं तुझी सुरुवात झाली, इतकं सोपं नाही. सोपं नसायला काय झालं, मी समाधी लावतो, बसल्याबरोबर मला सुद्धा ध्यान लागतं, काही मनामध्ये दुसरा विकल्प येत नाही, काही नाही, बरोबर चित्त ज्या आलंबनावर स्थिर केलं तिथेच ते राहतं, आणि आता मला साधलं समाधी. गुरुनी पाहिलं की जरा उतावळा आहे बरं का, याला घाई झाली आपल्या योग सामर्थ्याचं प्रदर्शन करण्याची, याला घाई झाली. त्याने पाहिलं की आता हा काही राहणार नाही. ते म्हणाले, याला दाखवू काय समाधी साधणं म्हणजे काय असतं ते. ते म्हणाले, ठीक आहे, तू जायला हरकत नाही, परंतु पुन्हा समाधी लावताना तुझ्या डोळ्यापुढे माकड येऊ देऊ नको. तो म्हणला, माकड येण्याचं काय कारण आहे? आजपर्यंत कधी माकड आलं नाही, मी समाधी लावताना माझ्या डोळ्यापुढे कधी माकड आलं नाही, तुम्ही हे कशा करता सांगायला? नाही, कधी कधी येत असतं म्हणून तुला सांगितलं की येऊ देऊ नको. दुसऱ्या दिवशी जेव्हा हा समाधी लावायला बसला आसन करून, त्याला वाटलं की गुरुजीने असं का सांगितलं की माकड येऊ देऊ नको, असं का सांगितलं. हे म्हणल्याबरोबर ते माकड त्याच्या समोर हजर, म्हणजे डोळ्यासमोर, आतल्या दृष्टीला बरं का, प्रत्यक्ष माकड नाही, त्याच्या त्या मिटलेल्या दृष्टीच्या समोर ते माकड येऊन उड्या मारायला लागलं, टन 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 टन. त्याला वाकडं दाखवायला लागलं, अंग खाजवायला लागलो, इकडून तिकडं तिकडून इकडं, काय पंचायत झाली. त्याने त्या माकडाला आपल्या अंतर्दृष्टी समोरून हलवायचा पुष्कळ प्रयत्न केला, पण हाकललं तरी ते पुन्हा यायचं. येऊ देऊ नको का म्हणलं की आलंच, विठ्ठल विठ्ठल. म्हणून या विषयाची मजबूत पकड आहे आपल्या अंतःकरणावर, इंद्रियावर आहे, अंतःकरणावर आहे. एकमेकाला बळ देतात. मन आणि इंद्रिय हे एकमेकाला बळ देतात. जेव्हा इंद्रिय थोडस आवरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मन त्यांना फूस लावतं, आणि मन आवरायचा प्रयत्न केला तर इंद्रिय ओढतात. विषय ओढी भूलले जीवा,
प्रसिद्ध आहे, विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील की. संतांना वाईट वाटतं, विषयाच्या ओढीमुळे हे जीव भुललेले आहे. म्हणजे विषयाच्या मागे लागणं हा भ्रम आहे. खरं म्हणजे भ्रम का, तर तिथे खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून भ्रम आहे. जर विषयापासून खऱ्या सुखाची प्राप्ती झाली असती तर खुशाल विषयाच्या मागे लागायची परवानगी दिली असती. किंवा का वाटते संतांना, वाईट का वाटतं हे पाहून, विषयाच्या मागे लागलेला हा सगळा समाज पाहून वाईट वाटतं? याचं कारण यांची फसवणूक होणार आहे. सुख सुख समजून हे त्याच्या मागे लागले, पण यांच्या पदरामध्ये दुःख पडणार आहे याचं त्यांना वाईट वाटतं. दुःख लेवणी सुखाची अंगी सळीत जगाते. म्हणून अनित्य आणि असुख असणारे असे जे हे विषय असा संसार, या संसाराच्या मागे लागलेल्या लोकांच्या बद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा आहे म्हणून त्यांना वाईट वाटतं. आणि विषयाचं असं आहे की विषय आपल्याला विषयापासूनच सुख मिळतं असा अनुभव असल्यामुळं सुखाच्या इच्छेने आपण विषयाकडे जातो आणि त्या विषयाशी आपलं एवढं ऐक्य होतं की विषयाहून आपण वेगळे आहोत असं सुद्धा वाटत नाही. बरं का, घर दार हे जे बायका मुलं याच्याशी मनुष्य एवढा एकरूप होतो की घरालाच मी समजतो, पैशालाच मी समजतो, बायकोलाच मी समजतो. बायकोला जर ताप आला तर काय म्हणतो तो, म्हणतो झाला काय आमच्या घरामध्ये सगळीकडे सगळ्यांची प्रकृती बिघडलेली, सगळ्यांची अर्थ चांगला आहेस ना, पण तो सगळ्याची म्हणजे स्वतःला घेऊन पडतो त्याच्यामध्ये, एकरूप होतो त्याच्यात. पत्नी नोकरी करत नसते, पती नोकरी करत असतो आणि बदली होते ती पतीची बदली होते. पण ही लोकांना काय सांगते, आमची बदली झाली, तुला ऑर्डर आली का? तिला ऑर्डर आली नसते, पण आमची बदली झाली, आमची बदली झाली असं ती सांगते. कारण त्याच्याशी इतकी एकरूप झालेली असते. तसं आपण विषयाशी एकरूप. घर जर समजा पडलं माणसाचं तर मनुष्य काय म्हणतो, आमचा नाश झाला, आमचं सर्वस्व गेलं, आमचा नाश झाला. आमचा नाश काय, तू तर उभा आहेस, घर पडलं पण तू उभा आहेस ना. पण माणसं म्हणतात आमचा नाश झाला. म्हणजे विषयाशी एवढे एकरूप होतात, त्यामुळं परिणाम काय होतो, परिणाम नुसतं विषय मिळाला तर सुख होतं एवढंच नाही, तर विषय जर मिळू शकला नाही तर फार दुःख होतं. विठ्ठल 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 काही गोष्टी मिळाल्या तर आपल्याला आनंद होतो, पण आपल्यापासून गेल्या तर काही फार दुःख होत नाही. बरं का, मिळाल्या, एखादा मनुष्य फार दिवसांनी आपल्या प्रेमातला असला, भेटला, आनंद होतो, परत तो गावाला गेला, इतकं काही आपल्याला दुःख होत नाही. का होत नाही, तर आपण त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणात काही सद्भाव आहेत म्हणून आनंद होतो. पण आपण त्याच्याशी एकरूप झालेले नसल्यामुळं आपल्याला त्याचा वियोग झाला तरी सुद्धा आनंद होत नाही. पण विषय मात्र आपल्यापासून दूर झाले तर दुःख होतं. याचाच अर्थ असा की आपण विषयाशी एकरूप झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि त्यांचा वियोग झाला तर आपल्याला अत्यंत दुःख होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याकरता दृष्टांत दिलेले आहेत. विषय जर गेले, सार जे सार सा ही विघडता,
ओहावणी अच्छ काढिता का भणंग दवडिता भाणयावरुनी. ज्ञानेश्वर महाराजांनी 2-3 सारसाही विघडता. सारस नावाचे 2 पक्षी असतात, ते दिवसा एकत्र असतात, पण रात्र झाली की त्यांचा वियोग होतो. त्यांना शापच आहे त्या सारस पक्षाला. नुसतं काही फार मोठा दूर जातात असं नव्हे, मध्ये एखादं कमळाचं पान येतं आणि त्याच्यामुळं त्यांचं एकमेकाला दर्शन होत नाही, दिसत नाही कुठे आहे ते. इकडून ती सारसी ओरडत असते, तिकडून तो सारस पक्षी ओरडत असतो. दोघही रात्रभर ओरडत असतात, पण अंधारामुळं त्यांना एकमेकाला ते दिसत नाहीत, मध्ये आलेल्या प्रतिबंधामुळं दिसत नाहीत आणि विरहाने व्याकुळ होतात. असे ते विघडले, म्हणजे विषय त्यांचा दूर झाला एकमेकापासून. असा विषय दूर झाला की त्यांना दुःख होतं. का ओहावणी वत्स काढिता. गाईच्या स्तनाला लावलेला वासरू दूध पीत असणार मनुष्य स्वार्थामुळं त्याला ओढून बाजूला काढतो. काय अवस्था होत असेल त्याची. माणसाला कळावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला. का भणंग दवडिता भाणयावरुनी. तुम्हाला उठवू द्या पानावरून म्हणजे समजेल काय दुःख असतं ते. पण भणंग शब्द वापरला मुद्दाम, त्याची तीव्रता सांगण्याकरता. भणंग, भणंग म्हणजे अत्यंत दरिद्री, ज्याला खायला मिळत नाही असा मनुष्य. असा उपाशीपोटी माणसाला पानावर बसलेला असताना जर त्याला पानावरून उठवलं तर तो विषय दूर झाल्यामुळं त्याची परिस्थिती काय होती. माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय जैसे उदक तुटता मीना. माये पुढून बाळक एकुलते एक, त्या आईचं एकुलते एक बालक जर काळाने ओढून नेलं तर तिचं दुःख किती असतं. हो, अत्यंत तीव्र. तिला झोप येत नाही. महाराज सारखं त्याचं स्मरण करीत असते, त्याच्या लीला आठवत असते. तिला जणू काही ते समोर आपल्या आहे असं वाटत असतं. इतकं त्या मातेचं दुःख तीव्र असतं, कारण त्याच्याविषयीचं प्रेम तसं अत्यंत असतं. म्हणून जेवढं अधिक प्रेम तेवढं अधिक दुःख. जेवढी अधिक आसक्ती त्या विषयाची तेवढं त्याच्याबद्दलचं दुःख अधिक. म्हणून हे या उदाहरणाने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की युगांत होय विषयाचे काय घर इंद्रिये सांडिता थोर युगांत होय. हे पुढचं ते वीर विराग सहाती ते त्यांच्या करता, आपल्या करता नव्हे. ते आम्ही तसे वीर नाही. विठ्ठल 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 युगांत होय ही गोष्ट खरी आहे. असा युगांत होतो म्हणजे केवढं मोठं आभाळ आमच्यावर कोसळलं, प्रिय असणारा विषय आपल्यापासून दूर झाला, केवढं मोठं त्याचं दुःख आहे. आवरता आवरत नाही. महाराज जेव्हा अभिमन्यू युद्धामध्ये पडला त्यावेळेला उत्तरेची काय अवस्था झाली, किती तिला दुःख झालं, आपल्याला सगळ्यांना माहीत असणारी कथा आहे पुराणामध्ये. तेव्हा असं आपल्या आवडीचा जो विषय असेल तो जर आपल्यापासून दूर गेला तर त्याचं दुःख होत. प्राप्त झाला तर आनंद आणि वियोग झाला तर दुःख. म्हणून त्याचा वियोग होऊ नये आणि तो मनाने सुद्धा होऊ नये असं माणसाला वाटतं. मनाने वियोग होणं म्हणजे विसर होणं, तो विसर होऊ नये असं माणसाला वाटत असतं. म्हणून शक्यतो मनुष्य विषय विसरू नयेत असा प्रयत्न करतो. पण महाराज पहिल्या चरणात म्हणतात की आम्हाला विषयाचा विसर पडला. विषयी विचार विषयी विचार
ठसावला अंगी ब्रह्मरथ ठसावला अंगी ब्रह्मरथ ठसावला अंगी ब्रह्मरथ ठसावला विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयी विसर पडण्याचं काय तुम्ही आम्हाला नवीन सांगितलं का? आम्हाला सुद्धा विषयाचा विसर पडतो. पडत नाही असं थोडंच आहे. झोपेमध्ये आम्हाला विषयाचा विसर पडतो की नाही? आम्हाला विषयाचा विसर पडतो. काही वेळेला मूर्छा आली, बेशुद्ध पडला मनुष्य, त्याला विषयाचा विसर पडतो की नाही? मग विषयाचा विसर पडणं हा असा काय दिव्य अनुभव आहे की त्याचं तुम्ही कौतुक करता. तुम्हाला विषयाचा विसराचा अनुभव आहे, तर आम्हालाही विषयाचा विसराचा रोजचा अनुभव आहे. झोपलं की आम्हाला सुद्धा विषयाचा विसर पडतो. दारू घेणाऱ्याला काही भान राहतं का? प्यालेल्या माणसाला कितीतरी गोष्टीला तो विसरतो. आपण कुठं आहोत, काय करतो आहोत, त्याला घरदार काही भान राहत नाही. रस्त्यावर एक ग्रस्त पिऊन पडला आणि त्याला विचारलं लोकांनी की बाबा घरी का जात नाहीस तू घरी का जात नाहीस? उठ आपापल्या घरी जा. तर मला जायची काय गरज आहे? हे सगळं भोवतालचं फिरतंय. प्याल्यामुळं हे सगळं गरगर फिरत होतं. हे सगळं भोवतालचं फिरतंय. फिरत फिरत माझं घर समोर आलं की मी माझी शिरतो. आता याला काय आहे का भान आपल्या स्थितीचं? काय तो म्हणतो इतकी सोपी गोष्ट आहे, तुमच्या कशी लक्षात येत नाही? जायची गरज काय? श्रम करायची, चालायची काय गरज आहे? घरच माझ्या समोर येणार आहे. सगळं फिरतंय, घर फिरत फिरत समोर येणारच की नाही? आले की मी मध्ये शिरतो, बस. सोपी गोष्ट. तसं दारू प्यालेल्या माणसाला सुद्धा विसर पडतो. गोष्ट प्रसिद्ध आहे. राजाची मिरवणूक चालली होती हत्तीवरून आणि एक दारूबाज रस्त्यावर पडलेला होता. ती मिरवणूक जेव्हा समोर आली तेव्हा हा उठला. आपण कोण, काय, आपली परिस्थिती काय, काही भान नाही. उभा राहिला त्या अंबारी राजाच्या हत्ती समोर जाऊन. अंबारीमध्ये राजा बसलेला, बरोबर सगळे शिपाई असलेले, प्रधान वगैरे सगळी मंडळी चाललेली, आणि हा येऊन झुलत झुलत समोर येऊन उभा राहिला, असं तोंड करून वर राजाकडे, आणि जोरात ओरडला, हे हाथी पर बैठने वाले, ये तुम्हारे हाथी की और अंबारी की क्या कीमत है? विकत घेणार आहे, क्या कीमत है? आता ते राजाने जेव्हा ऐकलं तेव्हा राजाला अतिशय राग आला की एक रस्त्यावरचा सामान्य मनुष्य भर रस्त्यावर राजमार्गावर हा येऊन उद्धटपणाने विचारतो, हाथी की और अंबारी की क्या कीमत है? लोक राजाने आज्ञा दिली, याला धरा रे, धरा, पकडायला, याला सांगतो उद्या काय किंमत आहे ते. त्याला धरलं, घातलं कोठडीमध्ये. दुसऱ्या दिवशी दरबाराच्या वेळेला त्याला हजर करण्यात आलं. तो येऊन हजर झाला तिथे समोर.
राजा म्हणाला, बदतमीज, मूर्खा, तुला लाज वाटते? तू भर रस्त्यावर हत्तीची ना अंबारीची काय किंमत, तुला फुटाणे खायला पैसे नाही आणि तू हत्ती आणि अंबारीची किंमत विचारतोस? तुला सांगू का काय किंमत आहे ते? दाखवतो तुला काय ते. खरेदी करणार आहेस तू? हत्ती आणि अंबारी तू खरेदी करणार आहेस का? तो म्हणला, सरकार, मी गरीब मनुष्य, माझ्या खायची पंचायत आहे मला, आणि मी काय हत्ती आणि अंबारी खरेदी करू शकणार? माझी काय ताकद आहे? मग काल म्हणत होतास ते की हत्ती आणि अंबारीची काय किंमत आहे, मी खरेदी करणार आहे म्हणून काल जे रस्त्यावर म्हणत होतास ते? तो म्हणला, वो खरेदी करने वाली रात में चली गई. ती खरेदी करणारी होती याची नशा, ती जी होती ती रात्रीतून गेली. जोपर्यंत ती होती तोपर्यंत याला आपल्या स्थितीचा विसर होता. विठ्ठल म्हणून मदात होणारा विसर, मूर्छेमध्ये होणारा विसर, निद्रेमध्ये होणारा विसर, याच्यात फरक आहे. काय फरक आहे? तो निशेष विसर नाही. आणि महाराज म्हणतात, आम्हाला जो विसर पडला तो निशेष आहे. विषयी विसर पडिला निशेष, असा निशेष विसर आम्हाला पडला. आम्हाला निशेष विसर का पडत नाही? तर याचं कारण ते विषय आणि त्या विषयाच्या विसराची आसक्ती आमच्या अगदी स्वरूपाशी मिसळून गेलेली. ते कुठे आहेत? विषयाच्या विषयीचा काम आणि विषय न मिळाला तर निर्माण होणारा क्रोध, या ज्या दोन गोष्टी आहेत या कुठे आहेत? या अगदी आपल्या जवळ आहेत, आपल्या स्वरूपाच्या अगदी जवळ आहेत. इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धेः परतस्तु सहा. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं व्याख्यान करताना हे उपनिषदातलं वाक्य आहे, फक्त थोडा फरक केलाय. उपनिषदामध्ये हे परब्रह्मपर लावलेलं आहे आणि गीतेमध्ये इथे ज्ञानेश्वर महाराजांनी हे कामपर लावलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी. ज्ञानाच्या चैतन्याचे शेजारी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या अगदी शेजारी जवळ राहणारे इतके त्याच्या सन्निध आहेत आणि ज्ञानाच्या एकाहारी आहेत, म्हणजे ज्ञानाच्या पंक्तीला बसलेले आहेत. याचं ज्ञान आणि याच्यातून आपण त्यांना वेगळंच करू शकत नाही. कारण का, ज्यावेळी विषयाचं आपल्याला विषय भोगावे असं वाटतं, अनुकूल बुद्धी निर्माण होते त्यांच्याविषयीची, ते ज्ञाना वाचून होते काय? आम्हाला ज्ञान म्हणजे विषय ज्ञान हेच माहित आहे म्हणून ते ज्ञानाच्या एकाहारी आहे. विठ्ठल विठ्ठल. घरात शिरलेला, घरात घुसलेला, स्थिर झालेला मनुष्य जो असेल तो कसा काय जाईल? तसे हे जे काम क्रोधाधिक विकार आहेत, हे काम क्रोधाधिक विकार हे आमच्या अगदी आत स्वरूपाच्या जवळ जाऊन बसलेले आहेत. अहंकार आमचा जो आहे तो अगदी प्रथम पहिली गोष्ट जर कोणती असेल आमच्या ठिकाणी निर्माण होणारे, अज्ञान निर्माण झालं म्हणजे काय? अहंकार निर्माण झाला. हा अहंकार एकदा निर्माण झाला की त्याच्या मागे काम क्रोध हे सगळं मागे लागलं. आणि काम क्रोध म्हणजे विषयाच्या वाचून
विषयाच्या विषयी अनुकूल प्रतिकूल बुद्धी असल्या वाचून कामक्रोध निर्माण होतच नाहीत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे बाहेर जरी टाकल्यासारखे दिसले तरी अंतःकरणामध्ये खूप खोलवर रुजलेले असतात. आणि जर बाहेरचा विषय टाकला आणि अंतःकरणात जर असेल तर पुन्हा ते आपला प्रभाव गाजवल्याशिवाय राहत नाही. बाह्य विषय तरी नाही आणि अंतरी होईल जरी काही तरी साध्यंतची हा पाही संसार असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाह्य विषय नाही पण अंतरी होईल जरी काय, अंतरामध्ये जरी थोडा जरी असेल तरी सुद्धा तो साध्यंतची पाही संसार असे. सगळा संपूर्ण संसार अंतःकरणामध्ये पुन्हा निर्माण होतो. साध्यंत संसार आधीपासून जे देहाहंकारापासून ते जडाच्या अहंकारापर्यंत सगळ्या अहंकारांच्या पर्यंत आपल्या ठिकाणी हा सगळा साध्यंत संसार उभा राहतो. जन्म मृत्यू, कर्तृत्व भोक्तृत्व, सुख दुःख, पाप पुण्य, स्वर्ग नरक सगळं भोगावं लागतं. महाराज साध्यंत संसार गळ्यामध्ये पडतो. थोडा लेशभर जरी असेल तरी. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय की विष अगदी थोडं जरी घेतलं तरी सर्वनाशाला कारणीभूत होत. बाप विषाची महुरता झणे आवडे उपची चित्ता. काही काही विष मधुर असतात आणि त्याची आवडी निर्माण होते. मी परवा सांगितलं गर्दची आवड फार निर्माण होते म्हणे. इतकं ते एकदा घेतलं की एवढं चिकटत की फार त्याला जर त्या सवयीपासून दूर करायचा प्रयत्न केला तर त्याची माशासारखी तडफड होते. होय जैसे उदक तुटता मीना. माशाची जशी तळमळ 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 होते, तडफड तडफड होते, तशी याची लाही लाही होते. सुटत नाही. त्यामुळं ते पाहून त्याची ती अवस्था पाहतात जेव्हा आईबाप, तेव्हा आईबापांच्या अंतःकरणात अशी करुणा निर्माण होते त्याच्याबद्दल की याला द्या खायला, ते विष याला द्या. कारण विष नसताना हा एवढा म्हणजे ते हे आहे नशेचं गर्द म्हणून ते याला द्या असं त्यांना वाटतं. इतकी त्याची अवस्था व्याकुळ करणारी असते. त्यांच्या मनाला असं वाटतं की आपलं पोरग तडफड करायला लागलंय तेव्हा हे त्याला दिलं पाहिजे असं आईबापाला वाटतं. म्हणजे काय असेल ती परिस्थिती आपण विचार करा. तसं हे विषयाचं विष सुद्धा असं भयानक आहे की आवडी उपजे चित्ता. त्याची अंतःकरणामध्ये आवड निर्माण होते आणि ती आवड निर्माण झाल्यामुळं माणसाला ते विषय सोडावेत असं वाटत नाही. सुटलं की त्याच्यापासून दुःख होतं. म्हणून त्याचा निशेष ते जात नाही. अंतःकरणात थोडे जरी असले तरी निशेष जाणं. निशेष जाणं म्हणजे अंतःकरणातून पूर्णपणे त्यांना निपटून काढणं. असे संतांच्या अंतःकरणामधले विषय पूर्णतया गेलेले असतात. म्हणून त्यांचा हा जो अनुभव आहे हा अलौकिक प्रकारचा अनुभव आहे. जगतामध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळणार नाही. नुसतं विषयच जाणं याच्याने काय झालं, हे विषय गेले अंतःकरणातले म्हणजे आमचं आहे तेवढं सुखही काढून घेतलं. ज्या सुखाचा आम्हाला जगतामध्ये अनुभव होता दुसरं सुखाचं राहिलं काय. जर विषयच तुम्ही आमच्या आयुष्यातून निशेष काढून घेतले तर बाकी काय. महाराज म्हणतात बाकी फार आहे. आम्ही नुसते विषय काढून घेतो असं नाही, विषयाचा आनंद आम्ही काढून घेतो जो बाधक असणारा आणि जो तृप्त करणारा खरा आनंद आहे जो कधीही जाऊ शकत नाही असा आनंद आम्ही भोगत असतो.
म्हणून महाराजांनी म्हणलंय की विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. जसं हे सांगितलं, काय गेलं हे सांगितलं, त्याच्याबरोबर काय आलं महत्वाचं हेही सांगितलं. मग असा याचा आपल्याला अजून विचार करायचा आहे. मुख्य विचार त्याच्यामध्ये असा आहे की विषयाचा विसर पडल्यानंतर ब्रह्मरस आहे, ब्रह्मरसाची प्राप्ती आहे का ब्रह्मरस प्राप्त झाल्यामुळं विषयाचा विसर आहे, याचा थोडासा विचार करायचा. पुढच्या आपल्या कीर्तनामध्ये तो आपण करू. विठोबा रखुमा जय जय ठोबा रखुमा जय जय ठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा
विषयाचा विसर, त्याचा विसराचा आम्हाला अधूनमधून अनुभव आहे, पण निशेष विसर होत नाही. झोपेमध्ये जरी विसर झाल्यासारखं वाटलं तरी जागृतीमध्ये पुन्हा सगळं येतं, पुन्हा ती सगळी आठवण राहतेच आहे. एका विषयाचा विसर पडला तर दुसरा विषय आठवतो. एखाद्या विषयाचा विसर पडतो नाही असं नाही, पण तो कशामुळे पडतो? दुसऱ्या विषयाच्या आठवामुळेच मागच्या विषयाचा विसर पडतो. कारण दोन ज्ञान एका वेळी राहू शकत नाहीत. एका विषयाचं ज्ञान झालं की त्याच्या आधीच्या विषयाचं विस्मरण होत असतं. म्हणून तसं एखाद्या विषयाचा विसर पडतो, पण सगळ्या विषयाचा एकाच वेळेला विसर पडत नाही. उलट एखाद्या विषयाचा आठव असल्यामुळेच इतर विषयांचा विसर पडतो. विठ्ठल विठ्ठल. अन्नाचा आठव असेल तर गाण्याचा विसर पडेल, त्यावेळेला गाणं आठवणार नाही. गाण्याचा आठव असेल तर त्यावेळेला रूपाचा विसर पडेल. जेव्हा रूपाचा आठव असेल त्यावेळेला गंधाचा विसर पडेल. असं एका वेळेला सगळं आपल्याला आठवत नसतं. काही वेळेला आपल्याला एकदम आठवल्यासारखं वाटतं, पण ते एकदम नसतं, त्याच्यामध्ये सुद्धा क्रम असतो. आपण पुष्कळदा सांगून गेलो त्याची उपपत्ती. त्याचा करता सिद्धांत असा आहे की दोन ज्ञान एका वेळेला नसतात, दोन स्मरण एका वेळेला नसतात. दोन स्मरण एका वेळेला नसतात याचाच अर्थ दोन विस्मरण सुद्धा एका वेळेला नसतात. कारण स्मरण किंवा विस्मरण हे दोन्ही सापेक्ष शब्द आहेत. विस्मरण हे स्मरणा वाचून असत नाही आणि स्मरण हे सुद्धा विस्मरणा वाचून असत नाही. मला स्मरण झालं याचा अर्थ आधी विस्मरण होतं असं आहे. विठ्ठल विठ्ठल. मला आठवलं म्हणजे काय? आतापर्यंत विसरलं होतं असा अर्थ आहे. म्हणजे विसराच्या अपेक्षे वाचून त्या आठवाचा आपल्याला बोध होत नाही. त्याच्या मागे ते असतंच, एकाच्या मागे ते एक आहे. आणि विस्मरण जेव्हा असतं, मी विसरलो हो म्हणजे एके वेळी मला आठवण होती, स्मरण होतं, पण आता मी विसरलो असा त्याचा अर्थ झाला. म्हणून स्मरण आणि विस्मरण हे धूपछाव सारखं आहे बरं का. दोन बाजू आहेत. ह्या माणसाच्या मनाच्या या दोन बाजू आहेत, स्मरण आणि विस्मरण. एका विषयाचं स्मरण असतं त्यावेळेला दुसऱ्या विषयाचं विस्मरण असतं. संतांच्या ठिकाणी विषयाचा बद्दलचं एवढा विसर, निशेष विसर का पडला याचं कारण त्यांना तेवढंच तीव्र आठवण दुसऱ्या विषयाचं आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. थाप मार. तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला ना, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण.
चेतन विषय झाल्याबरोबर जड विषय सुटले, असा चेतन विषय. आणि जर देवाचा विसर पडला तर हे विषय गळ्यात पडणार. देवा तुझ चुकलो गा तेने दृष्टी आले पड, विषय ग्रंथी गुंतलो चे तेने होत से विव्हळ. अंधमंद दृष्टी झाली गिळू पाहे हाताळ, अवचित दैव योग्य निवृत्ती भेटला कृपाळ. धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिले पड, धर्म देवाला चुकलं की विषय ग्रंथी गळ्यात पडल्या. देवा तुझं चुकलो गा तेने दृष्टी आले पड, विषय ग्रंथी गुंतलोसे तेने होतसे विव्हळ. म्हणजे विषयाच्या ग्रंथी पडल्याबरोबर विषयाचं स्मरण झाल्याबरोबर संतांना दुःख होतं. आणि आम्हाला विषयाचं विस्मरण झालं तर दुःख होतं. देवाची गाठ पडली तर आम्हाला दुःख होतं, विषयाची गाठ पडली तर सुख होतं. पण संतांचं उलट आहे. देवाचा वियोग झाला की दुःख. विपद विस्मरण विष्णू संपत नारायण स्मृती असं वर्णन केलेलं आहे. विष्णू म्हणजे परमात्म्याचं विस्मरण हे विपत्त आहे, विपत्ती आहे, मोठं दुःख आहे. विपद विस्मरण विष्णू संपत नारायण स्मृती, भगवंताचं स्मरण हेच सगळ्यात मोठं सुख आहे आणि त्याचं विस्मरण हे सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हणून संतांच्या ठिकाणी भगवंताचं स्मरण असतं आणि ते स्मरण असल्यामुळं तोच मनाला आवडतो, तोच आपल्या सर्व इंद्रियांना विषय व्हावा असं वाटतं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. बोलावा झालं चाली चाल आत्ताच झाली आत्ताच झाली. पाहावा विठ्ठल मग त्याला तेवढा तयार पाहिजे. मन झाले हव भरी रवा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव येणे सोचे मन झाले हव भर. म्हणून बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव, त्याच्या वाचून दुसरं कशाचं स्मरणच नाही. तोच पाहावा, तोच बोलावा, सगळ्या इंद्रियांच्या द्वारे त्याचाच आनंद भोगावा. येणे सोसे म्हणून झाले हाव भरी, असा अंतःकरणाला सोच लागला, हाव निर्माण झाली.
तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, अशी हाव अंतःकरणाला निर्माण झाली. त्याचा परिणाम तो अंतःकरणामध्ये एवढा ठसला असल्यामुळं अंतःकरणातून त्याचेच उद्गार बाहेर पडतात, त्याचंच नाम बाहेर पडतं. म्हणून महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात, अंतःकरणामध्ये ज्याचं तीव्र स्मरण आहे ते लपून राहत नाही. महाराज एखादी गोष्ट जर ठासून भरलेली असली तर ती कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असते. त्या जास्त दाब निर्माण झाला की तो कुठून तरी बाहेर पडतो. असं अंतःकरणामध्ये जे भगवत प्रेम दाटून आहे, जो आनंद दाटून आहे, ब्रह्मरसाचा जो आनंद भोगतो आहोत आम्ही, ब्रह्मानंद जो भोगतो आहोत, तो असा आमच्या वाणीच्या द्वारे प्रगट होतो. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. तेच एक छंद मनाला सारखा, त्याचंच ध्यान, त्याचंच चिंतन, त्याच्याविषयीच बोलणं, अशी अवस्था निर्माण होते. आपल्याला या अनुभवाचा अजून थोडासा विचार करायचा आहे. तो आपण पुढच्या द्वादशीच्या कीर्तनामध्ये करू. आज थोडं झालीच आहे आपली वेळ तशी, पण तरी सुद्धा दिवसातून 2 कीर्तनं झाल्यामुळं थोडीशी आपल्या परवानगीने लवकर सेवा संपवतो. ज्ञानेश्वर माऊली